कविता मी सादर करते। आईल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, आईल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून। चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे। पाय वाट ही पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, पाय वाट ही पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे। झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर, झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर। बालकवींनी शब्दबद्ध केलेली निसर्ग दृश्याचं वर्णन करणारी ही कविता आहे। निसर्गातील विविध घटनांचे चित्रदर्शी वर्णन हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे। दोनही तटांवर हिरवळ घेऊन वाहणारा झरा आपल्याला सुरुवातीला भेटतो। दूर टेकडीवर एक छोटस गाव वसलं आहे। त्याच्या आजूबाजूला पाचू पसरल्या समान हिरवेगार शेतमळे विखुरले आहेत। याच हिरवाईतून सर्पासारखी नागमोडी वळणे घेत डोहाकडे जाणारी पायवाट निर्माण झाली आहे। अशाच त्या शांत डोहाच्या तटावर औदुंबराचे झाड पाण्यात पाय सोडून निवांत विश्रांती घेत आहे। असे हे देखणे निसर्ग दृश्य बालकवींनी आपल्या काव्यातून चितारले आहे। निळा सावळा झरा, हिरवे शेतमळे, हिरवी कुरणे या रंगसंगतींच्या माध्यमातून त्या दृश्याला जिवंतपणा बहाल केला आहे। निसर्गातील प्रत्येक गोष्टीला एक एक समर्पक उपमा दिल्याने कवितेला अनोखे सौंदर्य प्राप्त झाले आहे। तसेच शेवटच्या ओळीने औदुंबराचे दर्शन स्थिर रूप प्रत्येकारी दाखवले आहे। हिरव्या समृद्ध जीवनातून निघालेली पांढरी पायवाट हे रूपक समाजातील परित्यक्त्या स्त्रियांसाठी वापरले आहे। तिला कोणताही खंबीर आधार नसतो, त्यामुळे जीवनाच्या एका क्षणाला ती कंटाळते आणि मृत्यूच्या काळ्याशार डोहात आपले जीवन समर्पित करण्यासाठी जाते। यावेळी सर्व साक्षी परमेश्वराच्या रूपातील औदुंबर स्थितप्रज्ञ राहून हे पाहत आहे असे विफल जीवन दर्शन ही कविता देऊन जाते। त्यामुळे ही कविता वाचकाला समाज दर्शन घडवणारी आहे।